नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 32. रामघाटावरची हाडे गोठवणारी थंडी. कडाक्याच्या थंडीमुळं आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे सकाळी डोळे उघडले तर मी अजूनही साष्टांग नमस्कार घातलेल्या अवस्थेतच होतो. समोरची शेकोटी पूर्णपणे विझून गेली होती. काल मी नर्मदेतून आणलेला भला मोठा ओंडका पूर्णपणे भस्मसात झाला होता. मी चटकन उठून कुटीच्या बाहेर आलो. त्या झोपड्यातून माझा दंड तेवढा सोडवून घेतला आणि बाकीची कुट्टी तशाच अवस्थेमध्ये ठेवून झोळी उचलली. मागून कोणी गावकरी आला किंवा परिक्रमावासी आले तर त्यांना इथे कोणीतरी राहून गेला होता हे कळावे, हाच हेतू. सकाळचे 6 वाजले असावेत. अंधुक दिसू लागले होते. सर्वत्र घनदाट धुके पसरले होते. थंडी हाडांपर्यंत शिरत होती. मला रामघाट गाठण्यासाठी अजून किमान 12 किलोमीटर चालायचे होते आणि अजूनही मी वनराजाच्या अर्थात वाघाच्या टप्प्यामध्ये होतो. त्यामुळे नर्मदा मातेला मी वंदन केले आणि ताबडतोब तिथून धूम ठोकली. रात्री पोटभर जेवल्यामुळे आता पायांना चांगली गती आली होती. मुख्य म्हणजे रोज सकाळी जाणवते तशी शौचविसर्जनाची गतीच पोटाला जाणवत नव्हती. इतके पोटभर जेवून देखील पोट अगदी हलके हलके वाटत होते. नर्मद सिंगने रात्री सांगितले त्याप्रमाणे समोर एक पायवाट दिसत होती. ती पकडून मी अक्षरशः धावायला सुरुवात केली. नर्मदा पुन्हा हळूहळू लांब निघून गेली, परंतु पायवाट सोडायची नसल्यामुळे सरळ रस्त्यात चालत राहिलो. जपाजप पावले टाकत जाताना शेवटी व्हायचे तेच झाले. एक रुंदसर ओढा ओलांडताना मूळ रस्ता सुटला आणि सुमारे 2 तास त्या घनदाट जंगलामध्ये बेकार भटकलो. गेले 2 दिवस अशा पद्धतीने जंगलामध्ये भटकण्याचा माझा चांगला सराव झाला होता. त्यामुळे यावेळी फार काही भीती वाटली नाही. सर्वत्र दाट झाडी आणि भरपूर पालापाचोळा होता. या संपूर्ण कालावधीमध्ये मी 4 ते 5 मोठे ओढे पार केले. यातील काही ओढे तर इतके खोल होते. मी असा विचार केला की यातीलच एखादा नाला पकडावा आणि नर्मदा मातेचे पात्र गाठावे. असा विचार करून चालत असतानाच समोर एक मोठा औरस चौरस ओढा आडवा आला. हा चांगला 20-22 फूट खोल खड्ड्यातून वाहत होता. मी त्याच्या काठावर उभा राहून विचार करू लागलो की आता याला पार कसे करायचे. इतक्यात मला काही कळायच्या आत सर्व जंगल हलते आहे असा भास झाला आणि माझ्या पायाखालची वाळूयुक्त जमीन सरकून तुटून मी थेट त्या ओढ्याच्या पात्रामध्ये अलगदपणे पडलो. ते भूस्खलन खरोखरच खूप सुखदायक होते. पुन्हा वर जावे आणि पुन्हा तसेच खाली पडावे असा एक मजेशीर विचार डोक्यात येऊन गेला. परंतु प्रयत्नपूर्वकसुद्धा वरती जाता येणे शक्य नव्हते. इतका खोल मी पडलो होतो आणि दोन्ही बाजूला वाळूच वाळू होती. वाळूच्या त्या उभ्या भिंती पाहत पाहत मी ओढ्यातून चालायला सुरुवात केली. मध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले होते. त्यातल्याच एका खोडावर सोडून मी वर जायचा प्रयत्न केला, परंतु ते प्रचंड कडकडून चावा घेणाऱ्या मोठ्या डोंगरी मुंग्यांनी झाड भरले आहे असे पाहिल्यावर पुन्हा ओढ्यात उडी मारली. आता हा ओढा सोडायचाच नाही असा विचार करून मी त्या पात्रातून चालत राहिलो. त्याचे पाणी कधी घोटाभर तर कधी गुडघाभर तर कधी कमरेएवढे होते. त्या ओढ्याने दोन्ही बाजूला केलेला विध्वंस बघताना पावसाळ्यामध्ये हा किती भरून वाहत असेल याचा अंदाज मी लावला. पावसाळ्यामध्ये हा ओढा ओलांडणे सोडा, त्याचे जवळपास उभे राहणे देखील अशक्य होत असेल. ओढ्यातून चालता चालता अचानक मला समोर ओळखीचा तो रंग दिसू लागला. रेवा रंग. नर्मदा मातेच्या पाण्याचा तो रंग पाहता क्षणी खूप आनंद झाला. अशा पद्धतीने त्या ओढ्याने मला सुखरूपपणे नर्मदेच्या पात्रात आणून सोडले. काल मुक्काम केला तिथे 5-10 फूट लांबीची असलेली नर्मदा इथे मात्र चांगली 30-35 फूट रुंदीने वाहत होती. मध्ये तिला येऊन मिळणारे ओढे नाले तिची जलसंपदा वाढवत होते. आता मी पुन्हा किनारा पकडला. इथे अजूनही घनदाट जंगल असल्यामुळे काठाने चालता येणे कठीणच नव्हे तर अशक्यच होते. मी नर्मदा मातेकडे पाहत हतबल उभा राहिलो आणि मनोमन प्रार्थना केली की माते, मला मार्ग दाखव. इतक्यात एक छोटीशी गुरांची पायवाट मला सापडली. या वाटेने वरती जंगलामध्ये चालणारी गुरे खाली पाणी प्यायला असणार असा अंदाज बांधत मी त्या वाटेने वरती उलटे चालायला सुरुवात केली आणि 5च मिनिटांमध्ये मी त्या मोठ्या पायवाट्याला येऊन पुन्हा मिळालो. नर्मदा मातेने अशा पद्धतीने पदोपदी आपल्या अंतःप्रेरणेच्या रूपाने मार्गदर्शन करत असते. इथून वेगाने चालत असताना अचानक जंगल विरळ होत आहे असे मला जाणवले. आजूबाजूला तोडलेली लाकडे वगैरे दिसायला लागले. थोड्या वेळाने तर उजव्या हाताला मोठे तारेचे कुंपण लागले आणि समोरून एक डांबरी रस्ता आडवा गेला होता. त्याच्या पलीकडे शेती चालू होत होती. आपण बघू शकतोय नर्मदा वेडीवाकडे वाहते इथे आणि जंगलात न जाणारी पायवाट हलकीशी दिसते डाव्या हाताला आणि समोर तो आडवा रस्ता आलेला आहे. मी वरती वर्णन केलेला मार्ग या नकाशामध्ये पाहावा. उजवीकडे वाहते ती नर्मदा, डावीकडे पिवळ्या बाणाने दर्शवलेला पायवाटेचा मार्ग आहे आणि मी जो भटकलो होतो तो मार्ग हिरव्या रंगाने दाखवला आहे. वरती राखाडी रंगामध्ये दिसतोय तो रस्ता आहे. आजूबाजूला कोणीच नव्हते. इतक्यात शेतामधून कोणीतरी मला हात करतो आहे असे दिसले. नर्मदे हर असा पुकारा करत मी त्या माणसाच्या दिशेने धावलो. आता आपल्याला वाघाचे काही भय नाही या विचाराने मन सुखावले. तो शेतकरी माझ्याकडे पाहून अतिशय आश्चर्यचकित झाला असं माझ्या लक्षात आलं.
इतक्यात आजूबाजूच्या 4-5 शेतामध्ये काम करणारे सर्व शेतकरी हळूहळू तिथे गोळा झाले. नर्मदे हर बाबाजी, एक जण म्हणाला. आप यहाँ से कहाँ से आए भगवान? अमरकंटक से आए प्रभु. हाँ, वो तो हम जान गए, लेकिन आप अमरकंटक से आए होंगे, लेकिन यहाँ से कैसे आए? मैं कुछ समझा नहीं. मतलब अमरकंटक से सुबह निकलते हो तो हमारे पकरी सोडा गांव में पहुंचने पहुंचते अंधेरा हो जाता है. आप तो सुबह 10-11 बजे ही पहुंच गए, यानी आप अमरकंटक से नहीं आए. शेतकरी म्हणाला. मला त्याचा मुद्दा लक्षात आला. मी म्हणालो, वैसे आप सही बोल रहे हैं, हम अमरकंटक से परसों ही निकले थे. अरे बाप रे, तो रास्ते में आपने मुकाम कहाँ पर किया? एक शेतकरी चिंतातुर चेहऱ्याने विचारू लागला. कल मैं रामदास बाबा के इधर रुका था. उसके बाद जंगल में कहीं रुका था और सुबह उठकर चला आया. बाप रे, क्यों मैया को परेशान करते हो बाबा जी? चिड़ून एक जण म्हणाला. मतलब? अरे मतलब क्या मतलब? आप परिक्रमा ऐसे ऐसे कांड करते हो और मैया को चौकन्ना रहना पड़ता है रात भर. और खाने पीने का क्या इंतजाम किया था? मी म्हणालो, खाना? वो तो रात को 10 बजे के करीब दमगढ़ के एक आदमी लेके आया था, एकदम गरमागरम. माझा चेहरा आनंदाने फुलला होता. आता मात्र सर्व शेतकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. त्यातला एक वयस्कर शेतकरी म्हणाला, देखिए बाबाजी, हमारी उम्र बीत गई इस जंगल में. आप जिस रास्ते से आए हैं वहाँ से दमगढ़ तकरीबन 2-2.5 किलोमीटर दूर है, वह भी सामने के तट पर है. और हमारे यहाँ जब जंगल में कोई बड़ा जानवर, बाघ, निकलता है ना, तो शाम को 4 बजे के बाद कोई भी घर से बाहर नहीं निकलता, पेशाब टट्टी के लिए तक बाहर नहीं निकलता. और आप बोल रहे हैं कि रात को 10 बजे, वो भी 2.5 किलोमीटर दूर दमगढ़ से कोई आपके लिए उस तट से इस तट पर गरम गरम खाना लेके आया हो, तो वो केवल असंभव है. नर्मदा मैया की कसम बाबा, सच में वो आया था. इसलिए तो हम कह रहे हैं, मैया को क्यों परेशान करते हो? आप आइंदा ऐसी हरकत मत करना. ठीक आहे बाबा, हमें माफ करना. पडेल स्वरामध्ये मी त्या स्वरांची सर्वांची क्षमा मागितली. पहिली परिक्रमा है क्या? एकाने विचारले. मी होकारार्थी मान हलवली. तो फिर इतना खतरनाक आइडिया आपके दिमाग में कैसे आया? इस जंगल के रास्ते से तो ज़्यादातर नागा साधु निकलते हैं. मी म्हणालो, देखो भैया, जब से हमने परिक्रमा उठाई है हमने खुद का दिमाग लगाना बंद किया है. हमें कल सुबह जल्दी निकलने वाले थे, लेकिन रामदास बाबा ने हमको रोक के रखा और दोपहर को 3 बजे के करीब बोला कि अब आगे चले जाना. ऐसा? तो फिर बहुत अच्छे. अगर रामदास बाबा ने बोला है तो वही करना है. वैसे उनकी तबीयत कैसी है? चल फिर पा रहे हैं कि नहीं? अच्छा खासा चल लेते हैं. कल हमें छोड़ने के लिए खुद 2 किलोमीटर आए थे. मी म्हणालो. रामदास बाबा स्वतः 2 किलोमीटर चालत आले हे ऐकल्यावर सर्वांना खूप आनंद झाला. या आनंद वार्तेने तिथले तंग वातावरण एकदम बदलूनच गेले आणि सर्वांनी मोठ्या आनंदाने मला निरोप दिला. जाताना पुन्हा एकदा मी काठानेच चालणार आहे हा माझा निश्चय ऐकल्यावर त्यांनी मला काठाकाठाने जाण्याचा मार्ग देखील सांगितला. नर्मदा खंडातील लोक खरोखरीच खूप चांगले आहेत. पक्रीसोंडा गावामध्ये बेलघाट नावाचा छोटासा घाट आहे. तो पाहून मैयाच्या काठाकाठाने पुढे निघालो. पूर्ण वेळ नर्मदा मातेच्या काठाने चालत होतो. हा एक अतिशय विलक्षण आणि अद्भुत अनुभव होता. काल जंगलात बाजूला सारत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू पाहणारी बालनर्मदा आता एखाद्या जाणकार दशवर्षीय मुलीप्रमाणे भासत होती. अजूनही डोंगर चढउतार असा प्रदेश असल्यामुळे नर्मदा माता प्रचंड वळणे घेत वाहत होती. तिला मध्येच येऊन मिळणारे ओढे नाले देखील असंख्य होते. या सर्वच जलप्रवाहातील पाणी इतके स्वच्छ व सुंदर होते, शुद्ध होते की निःशंकपणे कोणीही कितीही प्यावे. नर्मदेचे पात्र पूर्णपणे निर्मनुष्य होते. फक्त ती आणि मी. किनाऱ्यावरती वाळू, खडक, चढ उतार असे सर्व मिश्रण होते. तिथे मानवी वावर असेल असे सुचवणारी एकही खूण दिसत नव्हती. आजूबाजूला अजूनही झाडी होतीच, फक्त आता ती विरळ झाली होती. इतक्यात मला समोर ओळखीची जागा दिसू लागली. पाहिल्यावर लक्षात आले की अरे, ही तर निळकंठ आश्रम आहे. इथे पात्र इतके छोटे झाले होते की पलीकडे दोन उड्यामध्ये जाता यावे. मी या तटावरून गौतमगिरी बाबांना आवाज देऊ लागलो. आतून एक दुसरा साधू पळत बाहेर आला आणि त्याने मला गौतमगिरी बाबा गावाला गेले असल्याचे सांगितले. त्या दिवशी निळकंठ आश्रमातून जाताना मी सुरक्षित जाईन का नाही याची काळजी गौतमगिरी बाबांना वाटत होती असे मला लक्षात आले. आणि नेमका त्याच संध्याकाळी भयंकर पाऊस देखील मला लागला होता. त्यामुळे मी सुखरूप पुढे गेलो आणि पुढे परिक्रमेला मार्गस्थ देखील झालो हे त्यांना कळवणे आवश्यक होते. तसा निरोप त्या साधूजवळ दिला आणि पुढे निघालो. 2 दिवस अतिशय कठीण जंगलातून केलेला प्रवास डोक्यात ताजा होता. त्यामुळे की काय, परंतु नर्मदा मातेचा हा टापू मला अतिशय म्हणजे अतिशय आवडला. इथे नर्मदा मातेचे स्वच्छ शुद्ध नितळ स्फटिकासारखे पाणी इतक्या सुंदर आणि विविध रूपामध्ये वाहत होते की त्याचे वर्णन करण्यापेक्षा जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे अधिक आनंददायी ठरावे. इथे नदीकाठी अतिशय विरळ गावे आहेत. जी काही गावे आहेत ती नुसती नावाला गाव म्हणण्यासारखी आहेत. ना इथे रस्ते, ना इथे पक्की घरे, ना इथे दुकाने वगैरे काही नाही. काठाने चालण्याचा मार्ग आहे एवढे मात्र खरे. नर्मदा मातेच्या काठाने चालण्यासाठी मार्गच उपलब्ध नाही असे लोक कसे काय सांगतात हे मला अजूनही पडलेला अनुत्तरित प्रश्न आहे. असो. नर्मदा टोला नावाचे गाव लागले. गाव कसले, 4-2 घरांची वस्ती. इथला किनारा सोडलाच नाही आणि पुढे खाटी या गावातल्या बेलघाट म्हणून जो प्रसिद्ध घाट आहे
तटावर त्याचं दर्शन घेतलं. हे करेपर्यंत मध्यान्ह उजाडली होती. पोटामध्ये कावळे ओरडू लागले होते. हा सर्व प्रांत किती सुंदर आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून त्या भागाचा एक नकाशा आपल्या माहितीकरता जोडला आहे. ही पहा, ही नर्मदा नदी वाहते आणि सगळं जंगल. खूप सुंदर मार्ग आहे. यातील डाव्या बाजूच्या तटाने मी चालत होतो. इथे एका टेकाडावर छोटीशी कुटिया दिसली. राजेंद्रगिरी नावाचा एक तरुण साधू इथे राहत होता. तो जुना आखाड्याचा होता. त्याने मला एका झाडाच्या सावलीमध्ये बसायला आसन लावले. त्याच्या छोटेखानी आश्रमाच्या समोर 4-5 लोक शेकोटी करून उन्हामध्ये शेकत बसले होते. होय, भर दुपारी हे लोक शेकोटी करून बसले होते, कारण थंडीच तशी पडली होती. मी देखील माझे आसन उन्हामध्ये आणून ठेवले. बसलो. मगच बरे वाटू लागले. अंगावरचे वस्त्र घामाने भिजले होते. ते काढून मी एका दोरीवर वाळत टाकले, कारण त्याची देखील थंडी वाजू लागली होती. या भागामध्ये मी ज्या प्रकारच्या थंडीचा अनुभव घेतला, तशी थंडी आपल्या महाराष्ट्रामध्ये फारशी पडत नाही. साधू कुटीमध्ये छान गोमातेची सेवा देखील करत होता. त्याच्या कुटीकडे येण्यासाठी एक छोटीशी पायवाट होती. त्या पठारावरून वाहत येणाऱ्या पाण्याला छोट्याशा झराचे स्वरूप देऊन त्याने वाटेमध्ये सुंदर पाणी पिण्याचे स्थान तयार केले होते. साधू स्वयंपाकाला लागला आणि त्याचे सर्व शिष्य मनसोक्त गांजा पीत बसले होते. मला विचारू लागले की तुम्ही गांजा पिणार का? मी नम्रपणे नकार दिला. इथे तुम्ही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणल्यावर लोक फारसा आग्रह करत नाहीत. हे सर्व शेतकरी लोक होते. नर्मदेच्या काठावर आता हळूहळू छोटी मोठी शेती दिसू लागली होती. साधूने आतून गरमागरम टिक्कड आणि हरभऱ्याच्या पातीची भाजी करून आणली. माझी थाळी घेऊन मी तयारच बसलो होतो. त्याने मला भरपेट जेवू घातले. माझे जेवण होईपर्यंत तो समोरच उभा होता. काय हवं काय नको ते पाहत होता. इथपर्यंत येण्याकरता मला इतके कष्ट पडले होते, तर याने हा सर्व शिधाती सामुग्री इथपर्यंत कशी आणली असेल याचा वाचकांनी फक्त विचार करून पाहावा. अत्यंत गरीब असून देखील नर्मदेकाठी राहणारे लोक नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी काय वाटेल ते करायला तयार होतात. या आश्रमाच्या टेकड्यावरून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन होत होते. या भागात ही एक मोठी मोठी वळणे घेत येते. तो सर्व परिसर इथून मोठा रम्य दिसत होता. आता परतल्यावर मी तो गुगल नकाशावर शोधून काढला आणि त्या कुटीची जागा मला सापडली. त्याचं चित्र आपल्यासाठी देतोय. लाल ठिपक्याने दाखवलेली राजेंद्रगिरी बाबांची टेकाडावरची कुटिया आणि झोगदार वाहणारी नर्मदा बाला आपल्याला दिसते येथे. खूप सुंदर परिसर आहे. भोजन झाल्यावर मी थोडीशी पाठ टेकली, परंतु तो गांजाचा वास मला त्रासदायक ठरू लागला. त्यामुळे मी पॅसिव्ह स्मोकिंग टाळून पुढे निघण्याचा निर्णय घेतला. साधूने राहण्याचा आग्रह करून पाहिला, परंतु मला पुढे जायचे हे लक्षात आल्यावर त्याने मला प्रेमाने निरोप देखील दिला. ही व्यक्ती पुन्हा आपल्याकडे येणार नाही, हे आपल्याला काहीही लाभ देणार नाही हे माहिती असून देखील त्या व्यक्तीसाठी इतके सारे करणे, हीच आपली थोर भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे. हिचा प्रत्येकाने अभिमान बाळगलाच पाहिजे. कुटीच्या दुसऱ्या बाजूने देखील भरपूर उतार होता. तो उतरून मी चालायला सुरुवात केली. आता पुन्हा मी काठाकाठाने निघालो होतो, परंतु आता मात्र झाडी कमी होऊन शेती सुरू झाली होती. इथली शेतं छोटी छोटी होती. अगदी नर्मदेच्या काठापर्यंत लोक शेती करत होते. कागदोपत्री बोलायचे तर मी खन्नत माळ आणि किरंगी माळ अशा 2 गावांच्या हद्दी पार केल्या होत्या. माळ हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो त्याच अर्थी मध्य प्रदेशात देखील वापरला जातो. तसेच आपल्याकडे वाडी किंवा वस्ती म्हणतात, तशा अर्थी ते टोला किंवा टोळी असा शब्द वापरतात. म्हणजे मला वाटेत लागलेला नर्मदा टोला हा अशीच कुठल्यातरी एका गावाची टोला अर्थात फुटकळ छोटीशी मानवी वस्ती होती. इथे मला रामघाट नावाचे एक स्थान लागले. 3:30-4चा सुमार होता, परंतु थंडी फारच वाजू लागली होती. आता पुढे जवळ कुठला आश्रम नाही असे लोकांनी सांगितल्यामुळे मी रामघाट आश्रमामध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने गुगलवर रामघाटाची काही चित्रे मिळतात. त्याच्या सहाय्याने तुम्हाला रामघाट कसा होता हे सांगायचा प्रयत्न करतो. आपण बघतो ही नर्मदा नदी, त्याच्यावरून जाणारा हा छोटासा पूल आहे आणि उजवीकडे दिसतंय तो रामघाट. रामघाट हा नर्मदेच्या अगदी काठावर आहे. इथे नर्मदा मैया एका बाजूने कातळ खडकाला कापून अतिशय खोल खोल वाहते आणि पुढे एक तीव्र वळणती घेते. घाटावरून रामघाट असा दिसतो, दुरून बघितल्यावर असा दिसतो आणि आतमध्ये अशी मंदिर आहेत. इथे RCCमध्ये छोटेसे बैठे मंदिर बांधलेले असून समोर चांगली मोठी जुन्या पद्धतीने शेणाने सारवलेली आडवी लाकडी खोली आहे व तिचे 2 भाग करण्यात आले. आता आतमध्ये बजरंगबली आणि महादेव अशी मंदिर आहेत, पण त्यांना भिंती नाहीत, फक्त खांब तेवढे बांधलेत. आश्रमाला छोटंसं दार आहे. रामघाट आश्रमातून होणारं नर्मदा मातेचं सुंदर दर्शन आणि तिच्यावरचा छोटासा पूल किंवा पुलिया आपल्याला दिसतीये. नर्मदे हर असा आवाज दिल्याबरोबर एक वयस्कर पुजारी बाहेर आले आणि त्यांनी मला आतमध्ये येऊन आसन ग्रहण करण्याची विनंती केली. समोर एक लाकडी खाट पडली होती. त्याच्यावर माझे सर्व सामान ठेवले आणि खाली बसलो. अशा खाटेला इकडं तखत असं म्हणतात आणि त्यावर शक्यतो फक्त संन्यासी साधू साधू असे लोकच बसतात असा संकेत आहे. इथे बंजारा समाजाचे 2 बंधू आणि एक रामचरण तिवारी नावाचे पंडित असे तिघे मिळून सेवा करण्यासाठी राहत होते. मला भेटलेल्या वृद्ध सेवेकऱ्यांचं हे चित्र आहे. मी जेव्हा गेलो तेव्हा
हे जे सिमेंट काँक्रीटचं बांधकाम आत्ता चालू दिसतंय ते नव्हतं, पण मागच्या 2 खोल्या मात्र दिसत आहेत आपल्याला. तिघांची वयं 70च्या पुढची होती, त्यामुळे तिघंही बऱ्यापैकी थकलेले दिसत होते. परंतु तरी देखील सेवा करण्याचा त्यांचा उत्साह आणि इच्छाशक्ती खूपच जाणगी होती. त्यामुळे त्यांचे हे सेवाकार्य अविरतपणे सुरू होते. वरती मी सांगितली ती आडवी खोली आणि त्यातल्या डावीकडच्या भागात ते दोघं भाऊ राहायचे आणि उजवीकडे पंडितजी राहायचे. पंडितजींनी बाहेर बसण्याकरता एक मोठा कट्टा करून घेतला होता. बहुतेक लोक त्यांना भेटायला इकडं या कट्ट्यावरतीच येऊन बसायचे. आश्रमाच्या कुंपणाशेजारी महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती. ती पिंड आपण बघतोय. आणि आश्रमाच्या बाहेर पडले की लगेचच नर्मदा मातेचे अतिशय विलोभनीय असे दर्शन व्हायचे. ते आपण बघतोय आता. मुख्य गंमत म्हणजे नर्मदा मातेचे इतके मोठे पात्र उगमापासून यापूर्वी कुठंच दिसलं नव्हतं. इतका वेळ अवखळ कळकळाट करत वाहणाऱ्या नर्मदा मातेला आता एका खोल धीरगंभीर नदीचं स्वरूप प्राप्त झाल्यासारखं वाटत होतं. मी देवदर्शन करून पुन्हा खाटेपाशी येऊन बसलो. आपण ज्या कुठल्या आश्रमामध्ये किंवा मठमंदिरामध्ये उतरतो तिथल्या आराध्य देवतांचे दर्शन आणि जी काही पडेल ती सेवा करणे हे परिक्रमावासीने आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे. हे मला मोहन साधूने शिकवले होतेच. त्याप्रमाणे सारी दर्शने करून येऊन बसलो. पंडितजी माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, तखत पे बिराजी आहे. मी त्यांना म्हणालो, पंडितजी मैं गृहस्थी हूँ, नीचे ही ठीक हूँ. पंडित जी बोले, वो बात नहीं है, लेकिन यहाँ ज़मीन पर आसन लगाओगे तो यहाँ की ठंड सह नहीं पाओगे. आप चाहो तो कमरे के अंदर भी अपना आसन लगा सकते हो. परंतु मी विचार केला की उगाच कशाला यांना त्रास द्यायचा, म्हणून मी बाहेरच झोपायचा निर्णय घेतला. तो निर्णय किती चुकीचा होता हे लवकरच त्या रात्री मला उमगले. असो, मग त्या मजबूत लाकडी खाटेवर बसूनच मी माझी पूजार्चा उपासना आटोपली आणि बसून राहिलो. आता मला फारच थंडी वाजू लागली. माझी एक शाल त्या तंबूमध्ये राहिली होती आणि माझ्याकडे एकच शाल उरली होती. ती गुंडाळून माझी शाल काही थंडी काही भागेना. पंडितजींनी मला 2 गोधड्या आणून दिल्या. इकडे छोट्या गावामध्ये कुठेही कुणी आले तर त्याची बातमी लगेच गावभर पसरते. तसेच काहीसे झाले आणि समोरच्या तटावर असलेल्या आश्रमातील एक महाराज मला भेटायला म्हणून मुद्दाम आले. थंडीमुळे आणि भरपूर चालल्यामुळे आणि मुख्य म्हणजे इतकी चालण्याची पायांना सवय नसल्यामुळे माझे पाय प्रचंड दुखत होते. या महाराजांसोबत बराच वेळ गप्पा मारत बसलो. इथे आश्रमाशेजारी असलेला छोटासा पूल ओलांडला की समोरच्या काठावर भुलकाहा टोला किंवा परडिया नावाच्या गावामध्ये मारेवा सुभगकुटी नावाचा आश्रम होता. बेलघाटाच्या आधी हा आश्रम उत्तर तटावर चालताना लागतो. लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या या गोऱ्यापान महाराजांचे नाव विवेक कुमार मिश्रा असे होते व त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक देखील मला वहीमध्ये लिहून दिला. तो असा 80 85 41 85 22 किंवा 75 80 99 14 22. मी पुण्याचा आहे म्हटल्यावर त्यांनी मला सलील पालकर नावाच्या एका परिक्रमावासींना फोन जोडून दिला, जे स्वतः पुण्याचे आहेत आणि वडगाव बुद्रुक इथं राहतात. मी त्यांना फोन केला तेव्हा ते त्यांच्या आजवर झालेल्या एकूण 3 नर्मदा परिक्रमांपैकी दुसरी नर्मदा परिक्रमा करत होते आणि संपूर्ण सामानासकट नर्मदा मयामध्ये पडून पूर्णपणे भिजलेले होते. एका दगडावरून दुसऱ्या दगडावर उडी मारताना त्यांचा तोल गेला आणि नर्मदा मयामध्ये ते पडले आणि इतक्यात आम्ही त्यांना फोन केला असे ते झाले होते. त्यांचा भारदस्त आवाज आणि मयामध्ये ते कसे पडले याचे वर्णन ऐकून आम्ही सगळेच जण हसू लागलो. अतिउच्च रक्तदाबासारखा गंभीर व्याधी असून त्याच्यावर मात करत 3 नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे वडगाव बुद्रुक पुणे इथले सलील पालकर यांना प्रत्यक्ष भेटीचा अजून योग आलेला नाही. परंतु हा फोटो मला ऑनलाईन सापडला. श्री सलील पालकर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर नर्मदा परिक्रमेचा एक एकमेव व्हिडिओ टाकला आहे. जो छोटा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एकत्र चालणाऱ्या परिक्रमावासींची परिक्रमा कशा स्वरूपाची असते याचा लगेच अंदाज येईल. त्या व्हिडिओचा दुवा इथं दिलेला आहे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर सलीलजी यांनी विनंती केल्यावर त्यांनी परिक्रमेचे काही फोटो मला पाठवले. ते इथं आपल्या माहितीकरता देतो आहे. भेडाघाट इथे आपल्या सहपरिक्रमावासींसोबत सलील पालकर दिसत आहेत. ओंकारेश्वर इथे, माहेश्वर घाटावर, नर्मदा पूजन करताना अशा प्रकारे सूर्यास्ताच्या पूर्वी दंडकमंडलू समोर ठेवून नर्मदा मातेच्या प्रतिमेचं पूजन आणि बाटलीचं पूजन केलं जातं. पूजा करण्याचं स्थान नर्मदा मातेच्या जितक्या अधिक जवळ तेवढा पूजा करण्याचा आनंद अधिक मिळतो. नर्मदेच्या काठावर बसून तिच्या रूपाचे, नादाचे असे केलेले ध्यान अनुसंधान हे केवळ अविस्मरणीय असते. हे प्रतापे महाराजांसोबत बसलेले पालकर. वरील सर्व चित्रे सौजन्य श्री सलीलजी पालकर पुणे. नंतर देखील त्यांना कधीतरी भास केल्यावर नर्मदा मैया या विषयावरती तासनतास बोलतात. असो,
थोड्याच वेळात पांढरे कपडे घातलेली अतिशय सुंदर वृद्ध महिला त्या आश्रमाच्या दारातून सारखी जात आहे व आत डकावून पाहत आहे असे माझ्या लक्षात आले. मी तिला हाताने आतमध्ये बोलावले. तिच्या हातामध्ये ती काही झाडे घेऊन आली होती. आल्या आल्या ती तिवारी पंडितजी, मिश्रा पंडितजी आणि माझ्या पाया पडली. अगदी माझ्या पायाला स्पर्श करून तिने नमस्कार केला. मी देखील तिला फिरून नमस्कार केला असता ती मला म्हणाली, आप मेरे पाँव मत पडना, मैं हरिजन हूँ. मी म्हणालो, मग तर फारच चांगली गोष्ट आहे. तुम्ही हरिजन म्हणजे हरीचे लोक आणि आम्ही अजून तेवढी पात्रता प्राप्त केलेली नाही. प्रयत्न करतो आहोत म्हणून परिक्रमा वगैरे करतोय. परंतु एक गोष्ट नमूद करतो, इथे उपस्थित असलेल्या दोनही ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिला स्पर्श करण्यापासून परावृत्त केले नाही किंवा आत येऊ नको, बाहेर जा वगैरे असे काही देखील बोलले नाहीत. तर ती अगदी आमच्या समक्ष आमच्या समोरच बसून बोलत होती. हे मुद्दाम सांगतोय कारण आजकाल शक्यतो आपण आपले ज्ञान माध्यमातून मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये नेहमी उलट्या-सुलट्या आणि नकारात्मक बातम्या छापलेल्या असतात किंवा दाखवल्या जातात. प्रत्यक्ष समाजामध्ये फिरून तुम्ही जो अनुभव घेता तो मात्र अगदी विपरीत असतो. त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. ती बाई नेहमी त्या आश्रमामध्ये येऊन तिवारी पंडितजींना भेटत असे. परंतु आज नवीन कोणतरी समोर बसलंय म्हणून ती आत यायला कचरत होती इतकेच. तिच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज आणि चमक होती. तिने माझ्यासाठी झाडपाला आणला होता. मला तिने आश्रमामध्ये चालते येताना पाहिले होते तेव्हा तिच्या लक्षात आले की माझे पाय चांगलेच दुखत आहेत कारण चालताना देखील माझ्या चालीमध्ये त्या दुखण्यामुळे फरक पडला होता. त्यामुळे तिने जंगलामध्ये जाऊन 2 झाडे शोधून आणली होती व ती गरम पाण्यामध्ये खळाखळा उकळून त्यामध्ये पाय सोडून बसले की पायाचे दुखणे जाते असे तिने मला सांगितले. त्यातील एक रुईचे झाड होते ते मी लगेच ओळखले आणि दुसरे झाड होते त्याला सरळसोट दांडा, त्यावर गोल गोल काटेरी फळे होती. त्या झाडाविषयी मी भरपूर शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु अजून तरी मला त्याचे नाव सापडलेले नाही. सुदैवाने त्याचे एक स्केच काढून मी ठेवले होते. ते आपल्या माहितीकरता देत आहे. कुणाला माहिती असेल तर कृपया मला त्या झाडाचे नाव सांगावे कारण अशा काड्या सुशोभीकरणाकरता वापरतात हे मी पाहिलेले. साधारण कदंबाच्या फुलाच्या आकाराचे ते गठ्ठू होते. हे चित्र मी माझ्या वहीमध्ये काढून ठेवलं होतं. एक तर रुईचं झाड आहे आणि हे दुसरं झाड कुठलं आहे हे मला माहीत नव्हतं. दरम्यान वरील चित्र पाहून आपल्याच ब्लॉगचे एक वाचक वैद्यराज श्री त्रिलोक विश्वास धोपेश्वरकर यांनी खालील माहिती पुरवली ती वाचकांच्या माहितीकरता जोडतोय आणि काही अन्य वैद्यांशी चर्चा केल्यावर सर्वानुमते या वनस्पतीविषयी माहिती त्यांना मिळाली आहे. ती अशी की दीपमाळ किंवा ग्रंथीपर्ण नावाची वनस्पती, ग्रंथी म्हणजे गाठ, हिच्याविषयी आयुर्वेदामध्ये खालची माहिती मिळते. वैद्य संदीप उबाळे यांनी ही माहिती दिलेली आहे. अगदी बरोबर त्यांनी ओळखलं हीच ती वनस्पती आहे. त्या दोघांच्या व्हॉट्सअप संभाषणाचा फोटो आपण बघतोय. लिओनोटिस नेपेटिफोलिया असं तिचं शास्त्रीय नाव आहे. काहींच्या मते ही ग्रंथीपर्ण नावाची वनस्पती आहे. भावप्रकाश पूर्वखंड मिश्र प्रकरणामध्ये कर्पुरादी वर्गामध्ये ग्रंथीपर्णम ग्रंथिकंच काकपुच्छंच गुच्छकम नीलपुष्पम सुगंधंच कथितम तैलपर्णकम ग्रंथीपर्णम तीक्ष्णम कटुष्णम दीपनम लघु कफवात विषश्वास कणम दूधौर्गंध्यनाशनम कौंडून दौर्गंध्यनाशनम म्हणजे कफवात यशाचा विषश्वासकण कंडू म्हणजे खाज, दौर्गंध्य म्हणजे वास याचा नाश करणारी वाईट वास याचा नाश करणारी अशी ही वनस्पती आहे. म्हातारीने मला ते औषध आणून दिले खरे पण ते उकळणार कसे, कोण आणि त्यात पाय सोडून बसणार तरी कोण, हा सर्व त्रास त्या तिवारी पंडितजींना देण्याची माझी इच्छा नव्हती. तरी देखील तिचा मान म्हणून ती सगळी औषधं मी सोबत ठेवली. अंधार पडू लागल्यावर पंडितजी झोपी गेले. ते रात्री भोजन करत नसत. शेजारच्या खोलीत बंजारा जो भाऊ होता त्याने मला आता आतमध्ये बोलवले. बाहेरपेक्षा आतमध्ये किमान 10 ते 15 डिग्री अधिक उष्णता होती. मी तर त्यांची परवानगी घेऊन चुलीजवळ जाऊन बसून राहिलो. शेकल्यावर जरा बरं वाटलं. या महाराजांच्या 3 परिक्रमा करून झाल्या होत्या. त्यातले अनुभव ऐकत ऐकत भोजनप्रसाद ग्रहण केला. नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्ही तुमचा लिसनिंग मोड ऑन केला की खूप काही नवीन ऐकायला शिकायला मिळते. भोजन झाल्यावर त्यांनी सौजन्य म्हणून मला विचारले की त्यांचे बंधू कुठेतरी गावाला गेलेले असल्यामुळे आतमध्ये एक जागा आहे, त्यावर मी इच्छा असल्यास झोपू शकतो. परंतु खरोखर सांगतो मनापासून संकोच वाटल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि बाहेर जाऊन तख्तावर पडलो आणि ती माझी मोठी घोडचूक ठरली. त्या रात्री नर्मदा मातेने मला असा धडा शिकवला की निस्पृहाने कधीही संकोच करायचा नाही, अन्यथा परिणाम गंभीर होतात. म्हाताऱ्याने दार लावून घेतले आणि आता मात्र त्या उघड्या जागेवरती फक्त मी आणि माझ्या 2 गोधड्या इतकेच काय ते उरले. खरे तर मला पंडितजींनी अजून 2 ब्लँकेट देऊ केली होती पण मी पुन्हा एकदा संकोच म्हणून ती नाकारली होती. त्या दोघांना त्या भागाची चांगली माहिती होती त्यामुळेच त्यांनी मला हे सर्व देऊ केले होते. पण संकोच म्हणून मी या सर्व सुविधा नाकारल्या आणि मला नर्मदा मातेने आयुष्यभराची अद्दल घडवली. त्या रात्री इतकी भयंकर थंडी पडली की विचारू नका. पांघरलेल्या दोन्ही गोधड्या काहीही कामाच्या नव्हत्या. मला असे लक्षात आले की माझ्या अंगाखाली तख्तावर अजून 2 गोधड्या अंथरलेल्या आहेत. त्या काढून मी
खाली शाल अंथरली आणि चारही गोधड्या बांगरून झोपलो. तरी देखील माझी दातखिळी बसलेली होती. अंगातून भयंकर वेगाने रक्तप्रवाह जात आहे असे जाणवत होते. थंडीने मी अक्षरशः कुडकुडून गेलो. त्यात उघड्यावरती झोपल्यामुळे भरपूर वारे लागत होते आणि ते अंगाला बोचत होते. नदीकाठी थंडी पडते हे माहिती होते, परंतु इतकी बेकार थंडी पडते याची कल्पना नव्हती. पिण्याचे पाणी देखील तोंडसुद्धा लावताना एवढे गार झाले होते. ती संपूर्ण रात्र मी तळमळत तळमळत जागाच राहिलो, कारण थंडीमुळे झोपच येईना. यापूर्वी अशा स्वरूपाच्या थंडीचा अनुभव एकदाच मी बद्रीनाथकडे घेतला होता, परंतु तेव्हा मी हॉटेलच्या सुखरूप खोलीमध्ये होतो आणि त्यावेळी -7 इतके तापमान खाली उतरले होते. इथे ती शक्यता नव्हती, तरी देखील तितकीच भयानक थंडी मात्र जाणवत होती. क्षणभर वाटायचं की पळत जाऊन म्हाताऱ्याचे दार वाजवावे, परंतु तिथपर्यंत पळण्याची देखील शक्ती अंगात नव्हती. अखेरीस उजाडण्याची वाट पाहत पडून राहणे याखेरीस माझ्याकडे काहीच उरले नव्हते. तसाच रात्रभर पडून राहिलो. पहाटे बहिर्दिशेला म्हणून मागच्या बाजूला बांधलेल्या पत्र्याच्या संडासमध्ये गेलो, तर ते अक्षरशः कोल्ड स्टोरेज झाले होते, कारण सगळ्या बाजूने बर्फासारखा गारेगार पत्रा होता. कधी एकदा इथून बाहेर पडतो असे मला झाले. जेव्हा मी पाण्याचा वापर केला तेव्हा तर माझे अक्षरशः हात दुखायला लागले, इतके ते पाणी गार होते आणि हजारो सुया हाताला टोचल्यासारख्या वेदना होऊ लागल्या. असा अनुभव यापूर्वी मी कधीच घेतलेला नव्हता. मी ठरवले की आता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे नर्मदा मातेला शरण जाणे. आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी थेट नर्मदा मातेकडे गेलो. गार पाण्याने आंघोळ केली असता थंडी पळून जाते असे मी अनुभवले होते. त्यामुळे त्या तसल्या बोचऱ्या थंडीमध्ये नर्मदा मातेमध्ये आंघोळ करायचा निर्णय मी घेतला. इथे उतरण्यासाठी छोट्या पायऱ्या केल्या होत्या, ज्या डाव्या हाताला असलेल्या नैसर्गिक दगडी भिंतीला समांतर होत्या. दंड बुडवून मी पाहिले असता माझ्या लक्षात आले की इथे पाणी चांगलेच खोल आहे. नदीचा तो एक खोल असा डोह होता. मी अंगावरची सारी वस्त्रे काढल्यामुळे आता मला थंडी असह्य झाली होती. सर्व बाजूनी दशदिशांनी मला हजारो सुया टोचल्या जात आहेत अशी अनुभूती येत होती. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मी दोन्ही हात छातीजवळ घेतले आणि त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये जोरदार उडी मारली. नर्मदे हार. पाण्यात पडता क्षणी माझे दोन्ही पाय आखडून छातीजवळ आले आणि हात तर छातीजवळ तसेच राहिले होते. आणि तशा पद्धतीने माझ्या शरीराचे झालेले मुटकुळे थंड थंड अतिथंड बर्फासारख्या गार पाण्यामध्ये हळूहळू तळाशी जाऊ लागले. माझा यापूर्वीचा अनुभव असा होता की बाहेर कितीही थंडी असली तरी नदीचे पाणी थोडेसे कोमट असते. आमच्या कृष्णा नदीमध्ये तरी हा अनुभव मी नेहमी घेतलेला आहे, परंतु नर्मदेने माझी कुठली कठीण परीक्षा मांडली होती मला माहीत नाही. शक्यतो पाण्यात उडी मारता क्षणी हातपाय बाजूला घेऊन मारायला सुरुवात केली की तुम्ही तरंगता, परंतु इथे त्या बर्फासारख्या गाढ पाण्यामुळे माझ्या अंगाची जी आकडी वळली आणि स्नायूंना जे काठिण्य आले, त्यामुळे मला काही केल्या माझे हातपाय बाजूलाच घेता येईनात. आणि तशात त्या पाण्याला बऱ्यापैकी गतिमान प्रवाह होता. तसेच मी जो बुडत खाली गेलो तो वरती आलोच नव्हतो. शिवाय बाहेर अजून फारसे उजाडले नव्हते, त्यामुळे पाण्याखाली सर्वत्र खोल अंधाराचे साम्राज्य होते. सुदैवाने मी पट्टीचा पोहणारा असल्यामुळे, म्हणजे असे आमचे तीर्थरूप म्हणतात जे स्वतः खरोखरच महापुरामध्ये पोहणारे आहेत, श्वास चांगला रोखून धरला होता आणि आजूबाजूला काय घडते हे पाण्याखाली बुडलेलं असून देखील मला सर्व कळत होते. माझे मुटकुळं काही केल्या वरती येत नव्हतं आणि हळूहळू प्रवाहाबरोबर वाहून चाललं होतं. परंतु अधिक काळ श्वास रोखून धरणे मला देखील शक्य होणार नव्हते. खरं सांगायचं तर थंडीमुळे श्वास आपोआप रोखला गेला होता. पुन्हा वरती येण्यासाठी मला हातपाय मारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता नर्मदा मातेच्या उदरामध्ये आपण शांतपणे मृत्यूला सामोरे जाऊया असा विचार माझ्या मनामध्ये येऊ लागला. मृत्यूसमयी काहीतरी चांगले चिंतन करावे म्हणून मी नर्मदा मातेचा गजर मनोमन आरंभला. इतक्यात मला असे लक्षात आले की मी कडेच्या दगडी भिंतीला आपटला असून एका झाडाच्या मुळामध्ये मी अडकत आहे. माझ्या हाताची बोटे तेवढी हलत होती. त्या बोटांनी मी मूळ घट्ट पकडले आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून हळूहळू त्या बोटांनी त्या मुळाला धरत वरती वरती यायला लागलो. सुदैवाने पाण्याची पातळी बाहेर माझं डोकं आलं आणि मी श्वास घेतला. माझे शरीराचे गाठोडे अजूनही सुटले नव्हते. वरून एक कोळी मला आवाज देत होता आणि बाबाजी बहाराव बहाराव असे ओरडत होता. मी माझे कपडे वरती काढून ठेवले होते. त्यातले एक धोतर त्याने घेतले आणि एक टोक खाली सोडून मला पकडायला सांगितले. ते पकडल्यावर त्याने ओढत ओढत मला पायऱ्यांच्या दिशेला खेचले आणि मग पायऱ्यांवरून चढत मी बाहेर आलो. त्याने ताबडतोब त्याच धोतराने मला स्वच्छ कोरडे पुसले आणि माझे अंग चोळून त्याने थोडीशी गरमी उत्पन्न केली. मला थोडेसे बरे वाटू लागले. आता थंडी बऱ्यापैकी कमी जाणवू लागली. वाचकांना नक्की काय प्रकार झाला होता हे लक्षात यावे म्हणून मी एक स्वतःच छोटंसं चित्र काढलं. ते पाहिल्यावर तुम्हाला अंदाज येईल. आपण बघू शकताय हा जो उजव्या बाजूला दिसतो तो खडक आहे. नर्मदा पाण्याची पातळी आपल्याला दिसते. अशा समांतर त्या खडकाला पायऱ्या आहेत आणि मी उडी मारल्यावर खाली जो गेलो होतो आणि त्यानंतर त्या खडकातनं आलेलं एक मूळ मला सापडलं होतं. ते चित्र आपल्याला दिसतंय. माझ्या अंगावर फक्त लंगोटी होती तेव्हा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, रम्य तो सोहळा दिसत असे. खरे तर हा अनुभव ब्लॉगमध्ये लिहावा की नाही अशी माझ्या मनामध्ये शंका होती, परंतु पुन्हा कोणी असली चूक करू नये म्हणून मुद्दाम काही न दडता आलेला अनुभव जसाच्या तसा सांगितला. माझे परम मित्र आणि मार्गदर्शक श्री सचिन गाडगीळ, जे या ब्लॉगचे नित्य वाचक देखील आहेत, त्यांनी देखील मला अशी सूचना केली की असे अनुभव आवर्जून लिही, जेणेकरून तसे पुन्हा कोणी न करू.
ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांनी अशा चुका निश्चितपणे टाळाव्यात. अशाने नर्मदा मातेला त्रास होतो हे खरे आहे. तो मनुष्य कुठून कसा काय धावून आला माहीत नाही. परंतु तो जर तिथे आला नसता तर माझे काय झाले असते याची कल्पनाही मी करू शकत नाही. त्याने देखील मला सौम्य शब्दांमध्ये झापले. त्याच्याकडून मला कळले की त्या रात्री तापमान शून्याच्या देखील खाली उतरले होते. असे फार क्वचित होते, परंतु त्या दिवशी ते झाले होते. त्याने मला त्याच धोत्रामध्ये गुंडाळून आश्रमापर्यंत आणून सोडले. आता मात्र मी थेट त्या म्हाताऱ्या सेवेकराच्या उबदार खोलीमध्ये जाऊन चुलीपाशी बसलो. मग माझ्या जीवात जीव आला. मी नर्मदेवर स्नान करू आलो आहे इतकंच त्याला सांगितलं आणि त्यांनी केलेल्या गरम गरम चहाचा आस्वाद घेत नर्मदा मातेचे मनोमन आभार मानू लागलो. जीवन के इस भाग दौड़ में जब जब डोर कतरती है, पता नहीं किस रूप में आके रेवा संकट हरती है, रेवा संकट हरती है. नर्मदे हर, नर्मदे हर.